काल आपण बघितलं होतं कंटिन्युअस बॉडीज, बरोबर. एखादी बॉडी समजा काय असेल, कंटिन्युअस असेल. आता ही समजा कंटिन्युअस बॉडी आहे, तर आपली ट्रिक काय होते, वाय ॲक्सिस हा काय एक्स, इथलं छोटं मास घेतलं, हे डी एम आहे, याचं डिस्टन्स काय आर, पुन्हा आणखी एखादं मास डी एम, त्याचं डिस्टन्स आर, R1 R2 काहीतरी असं, बरोबर. आणि आपलं बेसिक फॉर्म्युला काय, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर अँड सो ऑन. हा होता इनर्शिया. पण ज्या वेळेला बॉडी कंटिन्युअस आहे त्यावेळेला हा फॉर्म्युला बनणार इंटिग्रेशन मास डी एम डिस्टन्स आर स्क्वेअर. पाठ करू म्हणता एकदा, इंटिग्रेशन आय इक्वल्स टू इंटिग्रेशन डी एम आर स्क्वेअर. क्लिअर झालं. आता हा वापरून याच्यासोबत दोन आपल्याकडं टूल्स आहेत. एकाचं नाव आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम, दुसऱ्याचं पॅरल ॲक्सिस थेरम. हे वापरले तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला जे पाहिजे त्या ऑब्जेक्टची काढता येते. म्हणजे बेंचची काढता येते का, हो काढता येते, या पी सीची काढता येईल का, काढता येईल, पुढेमची काढता येईल का, काढता येईल. म्हणजे दोन टूल्स लागतील. पहिलं नाव आहे हेडिंगला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम आहे ना, हे फक्त 2D बॉडीजला वापरता येतं. फक्त काय होतं, 2D बॉडीजला वापरता येतं. सो वी कॅनॉट यूज फॉर 3D बॉडीज. सो व्हॉट मीन बाय 2D बॉडीज, फॉर प्लेन्स, फॉर लॅमिनाज. आय मे हॅव अ प्लेट लाईक दिस, राईट. ही एक प्लेट आहे, इट इज हॅविंग सम 0 थिकनेस, तर याला वापरता येईल. यू मे हॅव सम रेक्टँगल लाईक दिस, बट थिकनेस शुड बी 0. मीन्स दॅट जॉमेट्री शुड हॅव ओनली लेंथ अँड विड्थ, or height and width, any 2 dimensions. So we can use for triangle, for rectangle, for circle, for some pentagonal lamina. अशा जॉमेट्री 2D काही राहू द्या, त्यांना वापरता येईल. कुठे वापरता येत नाही, कॅनॉट यूज फॉर 3D. कॅनॉट यूज फॉर 3D. 2D न वापरता येणार आहे, 3D ला वापरता येईल का, नाही. हे लिहितं माझ्यासोबतच, माझ्यासोबत लिहा. बरं, आता हे थेरम काय नक्की हे बघू आपण. लिहिलं एवढं, येस. हे काय म्हणतात, तुमच्याकडे एखादी बॉडी असेल अशी काहीतरी, ठीक आहे. तर तुम्ही 3 ॲक्सिस ॲझ्युम करा. हा समजा आहे एक्स ॲक्सिस, हा समजा आहे वाय ॲक्सिस. डायग्राम बघा म्हणजे क्लिअर होईल. इकडे तिकडे बघितलं कळणार आहे का, नाही. मग थोड्या वेळानंतर हेच कळणार नाही, राईट. एक्स आहे, हा वाय, हा काय झेड आहे. आता समजा ही बॉडी मी घेतली आणि हा ॲक्सिस घेतला. ह्या ॲक्सिसचं नाव मी दिलं AB, आणि बॉडीला मी ह्या ॲक्सिस भोवती गोल फिरवली. म्हणजे काहीतरी ही बॉडी घेतली, ॲक्सिस घेतला, आणि ॲझ्युम करा अशी AB लाईन गेलेली ह्याच्यामधनं. बॉडी इज रोटेटिंग अबाउट AB. AB भोवती रोटेट करताना जो इनर्शिया येईन त्याचं नाव काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB. काल आपण न्यूमॅरिकला बघितलं होतं ना असंच काहीतरी. काल काय केलं होतं, ट्रायंगल घेतला होता, ट्रायंगलची साईड घेतली होती AB, बरोबर. त्या साईड भोवती फिरला तर काय झाला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट AB. समजा मी हा ॲक्सिस घेतला असा, याला नाव दिलं CD. ही बॉडी या CD भोवती फिरली
आणि मग इनर्शिया काय असेल आय सी डी. बरोबर. म्हणता एकदा, बॉडी ज्या ॲक्सिस भोवती फिरते इनर्शियाचं नाव आय, खाली ॲक्सिसचं नाव. इफ बॉडी रोटेट्स अबाउट ए बी, inertia is IAB. If body rotates about CD, inertia is ICD. आता सेम लॉजिकने मला सांगा, समजा ही बॉडी एक्स ॲक्सिस अबाउट फिरली तर इनर्शिया काय असेल आय एक्स. पण एक्स ॲक्सिस तिकडं पण असतो आणि इकडं पण असतो ना, मग ह्याचं नाव काय आय एक्स एक्स. तसा हा काय होता आय ए बी, कारण लाईन ए वरती आहे आणि पॉईंट बी कुठे आहे खाली आहे. तसंच आहे, हा एक्स तिकडे आहे, एक्स इकडं पण आहे ना, मग काय म्हणायचं आय एक्स एक्स. कधी वेन द बॉडी रोटेट्स अबाउट एक्स ॲक्सिस. बॉडी समजा वाय भोवती फिरली अशी गोल, मग आय वाय वरती पण आहे वाय खाली पण आहे, मग मोमेंट ऑफ इनर्शियाचं नाव काय आय वाय वाय. हा समजा झेड ॲक्सिस आहे आणि बॉडी समजा झेड भोवती फिरली तर मोमेंट ऑफ इनर्शियाचं नाव काय आय झेड झेड. बरोबर. आता दोन हे थेरम लावण्यासाठी ना, थेरमचं नाव काय परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ते म्हणतं की ज्या तीन ॲक्सिस तुम्ही घेतलेत त्या तिन्ही ॲक्सिस एकमेकांना परपेंडिक्युलर हवेत. बघा ना, एक्स आणि वाय ह्यातला अँगल किती आहे 90. हा झेड आणि एक्स ह्यातला अँगल किती आहे 90. आणखी कंडिशन आहे, बॉडीच्या प्लेनमध्ये त्यातले मिनिमम 2 ॲक्सिस हवेत. म्हणजे काय, मी समजा ही बॉडी घेतली बरोबर, 3 ॲक्सिस घेतले, एक पेन घेतो मी, 3 ॲक्सिस घेतले. बघा हा ॲक्सिस कुठे आहे ह्या बॉडीमध्ये, हा एक्स, हा कुठे आहे बॉडीमध्ये बरोबर. आणि एक्स ॲक्सिस मात्र बॉडीच्या प्लेनला, एक ॲक्सिस कुठे बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर. कळतं आहे, हा बॉडीमध्येच आहे, हा बॉडीमध्येच आहे, पण हा ॲक्सिस कुठे आहे बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर. म्हणजे कंडिशन काय, 2 ॲक्सिस शुड बी इन द प्लेन ऑफ बॉडी अँड 1 ॲक्सिस शुड बी परपेंडिक्युलर टू द बॉडी. लिहितं कंडिशन. ह्याची कधी वापरता येईल, पहिली कंडिशन काय, एक तर बॉडी 2D पाहिजे, ही काय कंडिशन नंबर 1. दुसरी कंडिशन काय, 2 ॲक्सिस हे कसे पाहिजेत इन द प्लेन ऑफ बॉडी, इन द प्लेन ऑफ बॉडी. आणि एक ॲक्सिस, एनी 1 ॲक्सिस हा कसा पाहिजे, हा पाहिजे परपेंडिक्युलर टू बॉडी. जर या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर आपण इनर्शिया काढू शकतो अबाउट एनी ॲक्सिस. कसं काढू शकतो, समजा इनर्शिया आहे अबाउट झेड ॲक्सिस, तर हा असतो इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस प्लस इनर्शिया अबाउट वाय वाय ॲक्सिस. ह्याला असं पण लिहिता येईल, फक्त असंच लिहायची काही गरज नाही आहे. एखादा माणूस असं पण लिहिन त्याला की इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस is inertia about y प्लस inertia about z. किंवा असंही करता येईल, inertia about y काय बनतो inertia about x प्लस inertia about z. हे जे इक्वेशन लिहिलेत ना आपण, या सगळ्या इक्वेशनलाच म्हणतात परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ही इक्वेशन्स काय म्हणतात, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम म्हणतात. लिहिलेस, याला प्रूव्ह करू आपण. चला, समजा ही बॉडी आणि प्रूव्ह काय करायचं की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय एक्स एक्स हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट आय झेड. समजा टायमिंग मी काय करतो आता, ॲक्सिस कुठे पण एक्स घ्या कुठे पण वाय घ्या, काय फरक पडतो का नाही ना. मी वरती झेड घेतला, मी याला म्हटलं हा झेड ॲक्सिस आहे, मी याला म्हटलं हा
एक्स ॲक्सिस आहे, हा घेतला एक्स ॲक्सिस, याला म्हटलं वाय ॲक्सिस, ह्याला एक्स म्हणू, ह्याला झेड म्हणू, ह्याला वाय म्हणू. झेड वाय एक्स. कंडिशन काय असते, तिघं फक्त एकमेकांना परपेंडिक्युलर हवेत. ठीक आहे. समजा या बॉडीमध्ये मी कुठंतरी एक, ही बॉडी आहे, ह्याच्यामध्ये एक पॉइंट कुठे घेतो मी, म्हटलं इथे एक छोटंसं मास आहे, हे मास किती आहे, डीएम आहे. बरोबर. आपलं प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे टू प्रूव्ह दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. हा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स एक्स ॲक्सिस अबाउट काय, वाय वाय ॲक्सिस. आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय, हा काय आय झेड झेड आहे. ठीक आहे. काय करा, हे मास घेतलं, ह्या मासचा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड काढायचा आहे. तर आपली फॉर्म्युला काय होता, समजा ही बॉडी आहे आणि हा ॲक्सिस आहे. बरोबर. तर हा छोटंसं मास घेतलं, हे मास किती आहे, डीएम. तर डीएमचं ॲक्सिस पासूनचं आपल्याकडे काय हवं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा अँगल किती असेल हवा, 90 असेल हवा. तर छोट्याशा डीएमचा इनर्शिया किती असतो, एम आर स्क्वेअर, म्हणजे किती, डीएम आर स्क्वेअर. आणि अख्ख्या बॉडीमध्ये असे डीएम 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 गोळा करत आपण गेलो तर काय होईल, इंटिग्रेशन आय काय असेल, इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. बरोबर. एकट्या मासचा एम आर स्क्वेअर, दोन मासचा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर, तीन मासचा M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस M3 R3 स्क्वेअर. असं सेम इथे सगळे मास डीएम आहेत. तर काय होईल, डीएम R1 स्क्वेअर प्लस डीएम R2 स्क्वेअर प्लस डीएम R3 स्क्वेअर. सगळ्यांचं इंटिग्रेशन केलं तर काय होईल, इंटिग्रेशन ऑफ डीएम स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ डीएम स्क्वेअर. काय असेल तो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस. सेम मला आता पाहिजे या डीएमचा अबाउट झेड ॲक्सिस. तर सगळ्यात पहिल्यांदा मला करावं लागेल झेड पासूनचं ह्याचं काय पाहिजे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे झेड आणि ह्या लाईनचा अँगल किती पाहिजे, 90. चला हे डिस्टन्स मी घेतलं आर. बरोबर. मला तो आय झेड काढायचा होता, आय झेड भेटेल मला. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड झेड ॲक्सिस काय होईल, तो इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. सोपं आहे, इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. म्हणता एकदम आपल्याला एक प्लेन लॅमिना दिला आहे, त्याच्यामधून जाणारे तीन ॲक्सिस दिलेत, एक्स वाय झेड. संपूर्ण प्लेन लॅमिना कंटिन्युअस आहे. आपण एक छोटंसं मास पकडलं डीएम, त्याचं डिस्टन्स झेड पासून आर आहे. फॉर आय झेड वी कॅन राईट इंटिग्रेशन आर स्क्वेअर डीएम और इंटिग्रेशन डीएम आर स्क्वेअर. क्लिअर आहे. आता हे डीएम आर स्क्वेअर प्रूव्ह करायचं आहे काय, आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. म्हणजे ह्या टर्ममध्ये काहीतरी करून तुम्हाला एक्स आणि वायचे टर्म्स आणावे लागतील. आणूया आपण. तर एक्सला आरला एक्स वायच्या टर्ममध्ये लिहिता येईल का बघू आपण. मला सांगा, समजा हा आर आहे, ह्या डीएमचे कॉर्डिनेट्स मला हवेत, तर कसे काढू. मला हे समजायचा वाय कॉर्डिनेट हवा, मला एक्स कॉर्डिनेट हवा. तर इथे काय ड्रॉप करेन मी, परपेंडिक्युलर. असं असतं ना, हा ग्राफ असतो तुमच्याकडे असा, वाय ॲक्सिस एक्स ॲक्सिस. तुम्हाला याचा एक्स कॉर्डिनेट हवा, काय करतो आपण, एक्सवरती काय ड्रॉप करतो, परपेंडिक्युलर. हे डिस्टन्स काय असतं, x1. ह्याचं काय, एक्स कॉर्डिनेट. वायवरती ड्रॉप केला, हे डिस्टन्स काय असतं,
y1 y कॉर्डिनेट, झेडवर ड्रॉप केला तर काय भेटेल झेड कॉर्डिनेट्स, म्हणजे ह्याचे कॉर्डिनेट्स भेटतील x1 y1 z1. असंच ह्याला मी इथं घेऊन गेलो, ह्याचं हे डिस्टन्स, चला हे डिस्टन्स मी पकडलं x, किती आलं ते x. मला सांगा, आणि याला इथं घेऊन गेलो मी असं, इथं पण परपेंडिक्युलर ड्रॉप केला मी, हे डिस्टन्स किती असेल y, अलॉंग y ॲक्सिस डिस्टन्स काय असेल y. पण थोडा वेगळा विचार करा, मी म्हटलं या मासचं जर ह्या मासला अबाउट झेड फिरवला असता, बघा हे मास आहे, हा झेड आहे, आय झेड कधी येणार वेन इट रोटेट्स अबाउट झेड ॲक्सिस, आय एक्स एक्स कधी येणार, हा एक्स आहे, ही बॉडी आहे, वेन इट रोटेट्स अबाउट एक्स ॲक्सिस, आय झेड झेड कधी येणार, आय वाय वाय कधी येणार, हा वाय पकडला होता, वेन इट रोटेट्स अबाउट वाय ॲक्सिस, बरोबर. आता ह्याचा आय झेड झेड काय असेल, इट रोटेट अबाउट झेड ॲक्सिस, असं झेड भोवती गोल फिरला असा, झेड वरती ना उभा असं, तर मग आय एक्स एक्स काय असेल, इट हॅज टू बी रोटेटेड अबाउट एक्स ॲक्सिस. मग त्याचा आय एक्स एक्स किती असेल, इंटिग्रेशन डी एम आणि स्क्वेअर, कोणाचा स्क्वेअर, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस. सांगा आता हे डी एमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्स हे आहे ना, हे डिस्टन्स कुठे भेटलं इथं, हे डिस्टन्स किती आहे वाय, बरोबर. मग आय एक्स एक्स काय होईल डी एम वाय स्क्वेअर, हा भेटला डी एम वाय स्क्वेअर. सिमिलरली आय म्हणलं वाय वाय तर काय असेल डी एम आणि स्क्वेअर, कोणाचा परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम वाय ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस आहे, वाय पासून हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स किती आहे एक्स आहे, म्हणजे कोणाचा स्क्वेअर आला, हा स्क्वेअर आला एक्सचा स्क्वेअर आला. मग दुसरं यामध्ये मला सांगा, जो तुमचा आर आहे त्या आरचे कॉर्डिनेट्स काय असतील बरं, मी म्हणलं आर स्क्वेअर किती आहे, मी काय म्हणलं आर स्क्वेअर किती आहे, हा ट्रायंगल बघा ना, ही लाईन या लाईनला काय परपेंडिक्युलर, हा एक्स हा काय वाय, खरं असं आहे, हा एक्स आहे हा काय वाय आहे आणि हा काय आर आहे, अँगल किती आहे 90 आहे, बरोबर. हा 3D मध्ये इकडून तुम्ही बघताय म्हणून तुम्हाला अँगल 90 वाटत नाही, तो खरं अँगल किती आहे 90 आहे. हा ह्याला काय परपेंडिक्युलर, हा काय आर, ह्या लॉजिकने मला सांगा आर स्क्वेअर काय असेल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हा झाला तुमचा आर स्क्वेअर. बरं या आर स्क्वेअरला मी समजा डी एमने मल्टिप्लाय केलं, मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय डी एम, आर स्क्वेअर इंटू डी एम. इथं पण काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, याला पण मल्टिप्लाय करायला लागेल कशाने डी एमने. मग काय होईल ते आर स्क्वेअर डी एम इक्वल्स टू एक्स स्क्वेअर डी एम प्लस काय वाय स्क्वेअर डी एम. याला आपण असं लिहू शकतो ना, डी एम इंटू काय आर स्क्वेअर इक्वल्स टू काय डी एम इंटू काय एक्स स्क्वेअर प्लस काय डी एम इंटू काय वाय स्क्वेअर. मी म्हणलं इंटिग्रेटिंग बोथ द साइड्स. काय झालं इकडे पण काय इंटिग्रेशन ऑफ डी एम आर स्क्वेअर, इकडे काय इंटिग्रेशन ऑफ ही साइड काय होती इंटिग्रेशन डी एम एक्स स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन डी एम वाय स्क्वेअर, बरोबर.
सेपरेट करा इंटिग्रेशनला, काय भेटेल? इंटिग्रेशन dm आर स्क्वेअर इक्वल्स टू, इथं काय? इंटिग्रेशन dm एक्स स्क्वेअर प्लस इंटिग्रेशन dm वाय स्क्वेअर. पण मला सांगा, ह्या इंटिग्रेशन dm आर स्क्वेअर काय होता? बरोबर, इंटिग्रेशन dm आर स्क्वेअर काय होता? आय झेड झेड. इंटिग्रेशन dm एक्स स्क्वेअर काय होता? आय वाय वाय. इंटिग्रेशन dm वाय स्क्वेअर काय होता? आय एक्स एक्स. व्हेरी गुड. हा काय आहे? आय झेड झेड. हा काय आहे? आय वाय वाय प्लस हा काय? आय एक्स एक्स. ह्याला नीट लिहा, काय लिहिता येईल? इंटिग्रेशन इनर्शिया अबाउट आय झेड झेड is addition of inertia about I xx and inertia about I yy. झालं प्रूफ. असंच तुम्ही आय वाय वाय इक्वल्स टू आय झेड झेड प्लस आय एक्स एक्स करू शकता, किंवा आय एक्स एक्स इक्वल्स टू आय वाय वाय प्लस आय झेड झेड करू शकता. क्लिअर आहे? घ्या. एवढं लॅब झालं की मला सांगा, ह्याला वर घेऊन जा तुम्ही. हा दिसतोय पाठीमागे? दिसतंय? ते दिसतंय शेवटी? टू डी घेतलाय आपण. बॉडी 2D मध्ये, बॉडी 2 डायमेन्शनल आहे. बॉडी कशी आहे? 2 डायमेन्शनल. आता तुमची वही आहे, ह्या वहीच्या या लाईनला मी म्हटलं वाय ॲक्सिस, याला म्हटलं एक्स. बॉडी 2Dचे. ह्या बॉडीमधनं जाणारा झेड ॲक्सिस असू शकतो की असं? हा तर ॲझ्युम केला आपण. क्लिअर झालं दादा? क्लिअर झालं का? म्हटलं बॉडीचा याला म्हण एक्स ॲक्सिस, याला म्हण वाय. बॉडी 2Dचे, पण बॉडीमध्ये जाणारा ही लाईन पकडली अशी ॲझ्युम केली, इमॅजिनरी लाईन. ही काय? झेड ॲक्सिस. बरोबर. म्हणजे आहे 2Dचे, 2 ॲक्सिस बॉडीमध्येच आहेत. तिसरा ॲक्सिस काय? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बॉडी. सेम घेत. आता आय वायची व्हॅल्यू काढायची. आता आर स्क्वेअर घेतला ना आपण तसा, बरोबर. त्याच्यावरनं तुम्ही मग वाय घ्या, वायची व्हॅल्यू काढा. वाय काय असेल? आर स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. त्याने काढा मग. हां, हायपोटेनस स्क्वेअर साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर ना. जो पाहिजे ती साईड घ्या आणि इक्वेशन तयार करा, तो बनतो आपोआप. डन झालंयस. प्रूफ एक्झामला नाही येणार आहे. प्रूफ येणार आहे एक्झामला? नाही. एक्झामला फॉर्म्युला वापरून न्यूमॅरिकल सॉल्व करायला येणार. डन. सॉल्व करूया चला. म्हणजे आपण प्रूफ केलं नसतं वरती पाहिजे ना. समजा प्रूफ केलं नसतं तरी चाललं असतं, फक्त फॉर्म्युला दिला असतं तरी काम झालं असतं. जस्ट तुम्हाला सांगितलं कुठं झालं ते. कुठं झालं? क्लिअर झालंय? टेबल लिहून घ्या. वन टेबल. इथले ऑब्जेक्ट पुढच्या कॉलम मध्ये लिहा ॲक्सिस. त्याच्या पुढे लिहा इनर्शिया. नाही, हा टेबल आहे. हे फॉर्म्युले अप्लाय करायला काही फॉर्म्युला तुम्हाला माहीत असावे लागतात. ते फॉर्म्युला तुम्हाला द्यायला लागलो मी. राईट. सो ऑब्जेक्ट ॲक्सिस इनर्शिया चा फॉर्म्युला आहे. इट डायग्रॅम आहे. तुमचे 12वीचं टेक्स्टबुक आहे, क्लास 12th. हा टेबल दिला आहे. राईट. तर अपेक्षा आहे की हे फॉर्म्युले तुम्ही
पाठ करावेत. ऑब्जेक्ट, ॲक्सिस, एक्सप्रेशन, इनर्शिया. राईट. हा चॅप्टर तुमच्या 12वीचा चॅप्टर 1 आहे, रोटेशन डायनॅमिक्स. क्लिअर होतंय. जे नीट जे आपण शिकतोय त्यामध्ये काही महाराष्ट्र बोर्डाचे टॉपिक्स 11वीला आहेत, काही 12वीला आहेत. क्लिअर होतंय. आपण जे करतोय काय मेकॅनिक्स आहे. मेकॅनिक्समध्ये आपण अगोदर काय शिकलो होतो, NLM शिकलो होतो, WPA शिकलो होतो, मग सेंटर ऑफ मास शिकलो. सेंटर ऑफ मास नंतर बुकलेटमध्ये काय चालू झाला होता, रोटेशनल मोशन. आठवतं, हा रोटेशनल मोशन आहे. पण रोटेशनल मोशन तो 12वीला कुठे चॅप्टर नंबर 1 आहे. त्यामध्ये हा टेबल आहे. राईट. तर जे फॉर्म्युला लागणार आहे तुम्हाला ते फॉर्म्युला देतो मी. पहिला ऑब्जेक्ट लिहा, थिन रिंग और हॉलो सिलेंडर. थिन रिंग और थिन रिंग और हॉलो सिलेंडर. तो COM आहे ना, COM सेंटर ऑफ मास हाच जेचा एक चॅप्टरच आहे मोठा. फिजिक्सचा सिलेबस आहे ना असा असं एक काय म्हणता येईल तुम्हाला, स्पंजचा एक गोळा हातामध्ये दिला, वाटतो छोटासा आहे, तो ओपन करत करत चॅप्टरच्या आत चॅप्टरच्या आत चॅप्टर असे आहेत ते. म्हणजे दिसायला इतर विषयांचं कसं आहे, बायोलॉजी मी पकडलं तर 11वीचे 16 चॅप्टर, 12वी 16 असे काहीतरी नंबर ठरलेला आहे ना. एक मॅथ्स चॅप्टर नंबर ठरलेला आहे. फिजिक्समध्ये एका चॅप्टरच्या आत आणखी एक चॅप्टर आपोआप चालू होऊन जातो. तो आपला अनुभव बघा ना. आता आपण COM घेतला, चालू काय कोलिजन शिकायचं होतं. कोलिजनला एक वेगळा टॉपिकच शिकायला आलं, त्याचं नाव काय होतं, सेंटर ऑफ मास. बरोबर. सेंटर ऑफ मासनेच आणखी एक ब्रँच तयार झाली, ती इनर्शियाची. पण इनर्शियासाठी मग काय चालू करायला लागला, रोटेशनल मोशन. पण रोटेशनल मोशनच्या आतमध्ये लपला होता कुठला, सर्क्युलर मोशन. क्लिअर होतं आहे. म्हणजे ती कन्सेप्ट मनामध्ये असेल 10वीपर्यंतची. हा चॅप्टर 1 वेगळा, 2 वेगळा, 3 वेगळा, असं काही इथं नाही आहे. इथं खरे सांगायचे झालं तर 5 चॅप्टर्स आहेत फक्त. एका मोठ्या चॅप्टरचं नाव आहे मेकॅनिक्स, एक मोठा चॅप्टर त्याचं नाव आहे थर्मोडायनॅमिक्स, एक मोठा चॅप्टर नाव आहे इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम, एक मोठा चॅप्टर आहे ऑप्टिक्स, आणि एक मोठा चॅप्टर आहे मॉडर्न फिजिक्स. म्हणाला काय 5च. पण मग मेकॅनिक्स मी घेतला तर मेकॅनिक्स चालू कुठं नव्हतं. मग बेसिक मॅथमॅटिकल टूल्स, मग स्केलर वेक्टर, लिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, रोटेशनल मोशन, सेंटर ऑफ मास, कोलिजन्स, रोटेशनल मोशन, त्यातलं फ्लुइड्स आले तर फ्लुइड मेकॅनिक्स, मग ऑसिलेशन्स, SHM, म्हणजे ह्याला काय मग मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. हे क्लिअर होतं आहे. म्हणजे आतल्यात असा एक टर्म मेकॅनिक्स किती मोठा आहे, तर एक टर्म मेकॅनिक्सचा 700-800 पानाचं पुस्तक आहे. हे क्लिअर होतं आहे. खूप मोठा आहे. जर मी सिंगेज सिरीज बघितलं तर सिंगेजचे 2 व्हॉल्यूम्स आहेत. ते फिजिक्स बसवायला गेलं तर एक चॅप्टर 5-6 पानात पण बसतो, आणि एक्सप्लेन करायला गेलं तर एक पुस्तक पण पुरत नाही. तर बसवायला गेलं तर काय फक्त मग थेरम्स आहेत आणि ते अप्लाय करायचेत. बरोबर. मग थेरम शिकवायला गेलं तर सिलेबस भयंकर मोठा आहे. मग तो लिहिलंय, थिन रिंग और हॉलो सिलेंडर. बरं, फिजिक्सच्या आत मॅथ्स पण लपलेलं आहे पुन्हा. हे तुम्हाला माहिती आहे का नाही, फिजिक्सच्या आतमध्ये मॅथ्स पण आहे. SHMला गेला तर पुन्हा तिकडे मॅथ्स. इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह आपण नॉर्मली करतोच आहे, डबल डिफरन्शिएशन येतच आहे, काय वेळानंतर बायनॉमियल थेरम येणारच आहे, डिटर्मिनंट मॅट्रायसिस येतच, स्टॅटिस्टिक वापरायला लागतं, सगळंच वापरायला लागतं. थिन रिंग हॉलो सिलेंडर घ्या, एक डायग्राम करा. ही थिन रिंग आहे अशी, छोटीशी अंगठी एखादी अशी म्हणा, किंवा हॉलो सिलेंडर म्हणा, काय फरक पडतो, काय फरक पडला तो, काय झालाच नाही. थिन रिंग होती, थिन रिंगची हाईट वाढली तर काय बनला तो, हॉलो सिलेंडर बनला. बरं, याला समजा आपण फिरवला कशा भोवती, याला फिरवला आपण या ॲक्सिस भोवती. आता सांगा ॲक्सिस चाललाय कुठनं, सेंटरमधनं. म्हणजे बॉडी इज रोटेटेड अबाउट ॲक्सिस. कसं आहे, पासिंग थ्रू सेंटर ऑफ रिंग.
सेंटर ऑफ रिंग मधनं ॲक्सिस जर गेला तर मग इनर्शिया काय, म्हणजे किती ऑपोजिशन होणार आहे त्या रिंगला ॲक्सिस मधनं जाणाऱ्या सेंटरभोवती फिरवण्यासाठी. तर समजा ह्याचं रेडियस आर आहे आणि रिंगचं मास एम आहे, तर जो इनर्शिया आहे तो एम आर स्क्वेअर, एम आर स्क्वेअर. थोडा विचार केला तर हे जाणवेल की हा जो रिंगच्या सेंटरमधनं जाणारा ॲक्सिस आहे, रिंगचं सेंटर त्याचं सेंटर ऑफ मास पण होईल ना. म्हणजे सर मी असं म्हणू शकेन की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट सी ओ एम किती आहे, एम आर स्क्वेअर आहे. आता फॉर्म्युला पाठ करून ठेवावा लागेल. पण समजा मी हीच थिन रिंग घेतली आणि या थिन रिंगचा मी म्हणजे थिन रिंग हीच आहे मी, किंवा हॉलो सिलेंडर घेतला, पण आता जो ॲक्सिस आहे मी ॲक्सिस चेंज केला. मी म्हणलं ॲक्सिस काय आहे, तर डायमीटर हाच ॲक्सिस आहे. हा का थिन रिंगचा डायमीटर, आणि ॲक्सिस त्या डायमीटर भोवतीच फिरली आहे. म्हणजे ॲक्सिस इज पासिंग थ्रू वॉट, डायमीटर. म्हणजे ॲक्सिस कसा आहे, ॲक्सिस इट सेल्फ इज अ डायमीटर. डायमीटरच काय बनला आहे, ॲक्सिस बनला आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया किती, म्हणजे हा काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट डायमीटर. वरचा एम आर स्क्वेअर तोच ठेवायचा, फक्त 1/2 करायचा. हा होईन 1/2 एम आर स्क्वेअर, 1/2 एम आर स्क्वेअर. डायमीटर मध्ये कसं असेल, ही रिंग असं अशी बरोबर, हा डायमीटर रिंग अशी फिरते कळत आहे. आणि तुमच्या समजा ही रिंग आहे, ही रिंग आहे, हा कसा असेल, सेंटरमध्ये चाललाय ना असा, राईट. ही पहिली केस. दुसरी केस काय, हा डायमीटर आहे, रिंग अशी फिरेल ना, अबाउट डायमीटर अशी अशी गोल फिरली कळत आहे. पुढचं सगळ्यात युनिफॉर्म डिस्क, फॉर्म्युला नंबर 3, युनिफॉर्म डिस्क. युनिफॉर्म डिस्क, रिंग आणि डिस्क मध्ये फरक काय हो, एकदम बरोबर. रिंग हॉलो असते, डिस्क अख्खा भरलेला आहे, सॉलिड आहे अख्खा. मग तुम्ही रिंगला जर सॉलिड सिलेंडर म्हणले काय फरक पडतो, म्हणजे तुम्ही युनिफॉर्म डिस्क म्हणा किंवा काय म्हणा, सॉलिड सिलेंडर म्हणा. और सॉलिड सिलेंडर. नाही ॲक्सिस चाललाय कुठनं, सेंटर मधून ॲक्सिस चाललाय असा, ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर. सेंटर मधून चाललाय कसा, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ रिंग. असं इथे किती अँगल आहे, 90. सेंटर मधून असं पण जाईल ना, कळतंय. ह्या सर्कलला, सर्क्युलर फेसला कसा पाहिजे, परपेंडिक्युलर. गेला कुठनं पाहिजे, ह्याच्या सेंटर मधनं. तर मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 1/2 एम आर स्क्वेअर. म्हणजे वरचा हा फॉर्म्युलाच खाली येतो. वन हाफ एम आर स्क्वेअर.
समजा ह्या डिस्कच्या डायमीटर मधनं ऍक्सेस केला तर काय? लिहिलंय? सेम मी म्हटलं की युनिफॉर्म डिस्क आहे, किंवा काय सॉलिड सिलेंडर आहे. ऍक्सिस चाललाय कुठनं? डायमीटर मधून. फॉर्म्युला आहे 1/4 mr². काय होतं सेंटर मधनं जाणारा जो फॉर्म्युला आहे ना त्याचा मी अर्धा होतो. mr²चा अर्धा काय होता? 1/2 mr². इथून काय होता? 1/2 mr². त्याचा अर्धा काय होईल? 1/4 mr². म्हणजे डिस्क आहे आता डायमीटर मधनं गेलाय. पुढे सगळ्यात थिन वॉल्ड हॉलो स्पियर. नेक्स्ट आहे हॉलो स्पियर. नेक्स्ट घ्या हॉलो स्पियर. थिन वॉल्ड हॉलो स्पियर. हा हॉलो स्पियर आहे. हॉलो स्पियर म्हणजे असं असेल, या वॉल असतील, आतमध्ये काय असेल? कॅव्हिटी असेल असा. आतमध्ये काय? मोकळी जागा, आतमध्ये सगळी कॅव्हिटी आहे. आणि ऍक्सिस चाललाय सेंटर मधनं असा गेला. आय 2/3 mr². मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2/3 mr². आता हा जर सॉलिड झाला, डायमीटर मधून नाही ना, काय म्हणलं? एकच होणार तो. आता स्पेअर असल्यामुळं असं जरी गेला तर तो डायमीटरच होईल. म्हणजे कोणी विचारलं की अबाउट डायमीटर काय असेल? सेम असेल. डायमीटर पण काय सेम असेल. का बरं? हा पण डायमीटरच होईल ना. असं पण करा, असं पण करा, कसं पण करा, इट विल बी डायमीटर. तर डायमीटरचा फॉर्म्युला याची गरज आहे का? नाही. पुढे सगळ्यात सॉलिड स्पियर. हे फॉर्म्युले पाठकून ठेवावे लागतील. न्यूमेरिकल लय लागतात, टेबल करून पाठकून ठेवावं लागेल. सॉलिड स्पियरच्या सेंटर मधनं गेला, सेंटर मधनं म्हणा किंवा काय डायमीटर मधनं पण काय सेम. सॉलिड स्पियर अख्खा भरलाय आतमधनं. रेडियस किती आहे? आर. इथं मग रेडियस किती आहे? आर. 2/5 mr². अबाउट सेंटर म्हणा किंवा अबाउट डायमीटर म्हणा.
पुढचं काय नेक्स्ट. थिन युनिफॉर्म रॉड. हा काय थिन युनिफॉर्म रॉड आहे. ह्याची लेंथ आहे एल. आणि ॲक्सिस आहे सेंटर मधनं जाणारा. ॲक्सिस चाललाय सेंटर मधून. आणि ॲक्सिस कसा आहे वर्टिकल अँड परपेंडिक्युलर टू रॉड. उभा आहे आणि रॉडच्या लेंथला काय परपेंडिक्युलर. अँगल केला 90. त्याचा ते सर्कलचं डायमीटर म्हणता येईल ते छोट्या. बरोबर. वन बाय 12 ml स्क्वेअर. ह्याचा इनर्शिया काय 1 बाय 12 ml स्क्वेअर. सेम फॉर्म्युला जर अशी रेक्टँग्युलर प्लेट तुम्हाला दिली, छोटीशी काय दिली रेक्टँग्युलर प्लेट, लेंथ एल आहे, तरी फॉर्म्युला तोच आहे. थिन युनिफॉर्म रॉडचा किंवा काय रेक्टँग्युलर प्लेट. फॉर्म्युला तोच आहे 1/2 1 बाय 12 ml स्क्वेअर. म्हणजे हा रॉड आहे, हा ॲक्सिस आहे, हा असं फिरतो ना राईट, असं गोल फिरतोय अबाउट सेंटर. असं चालला असं गोल फिरतोय. क्लिअर. ह्याच्या भोवती फिरतोय रॉड असा. घ्या पुढे नेक्स्ट. सेम आहे थिन युनिफॉर्म रॉड. सेम केस, वरचीच केस, फक्त ॲक्सिस चेंज केला मी आता. ॲक्सिस इज पासिंग थ्रू एनी वन एंड. ॲक्सिस इज पासिंग थ्रू any one end. Axis passing through any one end. Formula 1 by 3 ml square. रॉड घेतला आणि प्लेट घेतली. प्लेट पण असेल, अशी प्लेट आहे, त्याच्या एंडमधनं ॲक्सिस चालला आहे. लेंथ किती याची एल, इथं लेंथ किती एल, तरी पण फॉर्म्युला सेम. लिहा पुढे. युनिफॉर्म सॉलिड रेक्टँग्युलर कोन. पुढे नेक्स्ट. दोन फॉर्म्युला असते. युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. युनिफॉर्म
सॉलिड युनिफॉर्म सॉलिड राईट सर्क्युलर कोन. हे असं कोण आहे, अख्खं भरलेलं सॉलिड आहे आतला. ठीक आहे, ह्याचं मास एम आहे, रेडियस आर आहे, बेसची रेडियस आर आहे. ही बेस रेडियस किती आहे आर, मास किती आहे एम, आणि ॲक्सिस चाललाय सेंटरमधनं. हा ॲक्सिस आहे. ॲक्सिस कसा आहे, ॲक्सिस इज पासिंग थ्रू सेंटर. सेंटरमधून ॲक्सिस चाललाय. काय फॉर्म्युला आहे, 3/10 mr². I is 3/10 mr². लास्ट फॉर्म्युला, यालाच मी जर हॉलो केला तर काय, युनिफॉर्म हॉलो राईट सर्कल कोन. सेम कोन पण कसा आहे हॉलो, ॲक्सिस असाच. ॲक्सिस पासिंग टू सेंटर. फॉर्म्युला आहे 1/2 mr². फॉर्म्युले पाठ करून ठेवावे लागतील. पाठ झाले तरच न्यूमॅरिकल परपेंडिक्युलर पॅरलल ॲक्सिसचे सॉल्व्ह होतील. झाले फॉर्म्युला झाले. डन झालं. येस, ह्याचे न्यूमॅरिकल चालू करू आपण. लिहून झालं, लय फास्ट द्या. तुम्हाला डिस्क दिली, तुम्हाला दिली आहे डिस्क. डिस्कचं मास एम आहे, डिस्क रेडियस किती आहे आर आहे. मास एम, रेडियस आर. आणि तुम्हाला दिला आहे ॲक्सिस पासिंग थ्रू, हा ॲक्सिस दिला आहे बरोबर. तर क्वेश्चन विचारला आहे, फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू. हा I(x)(6) विचारलाय. हा एक्स ॲक्सिस आहे. ठीक आहे, लॉजिकल सांगा I(z)(z) काय असेल. हा परपेंडिक्युलर टू द, हा झेड ॲक्सिस आहे. इट इज परपेंडिक्युलर टू द व्हॉट, प्लेन. बरोबर. आत्ताच्या फॉर्म्युला लिस्टमध्ये जावा, त्यातून मला सांगा डिस्कच्या I(z)(z) म्हणजे I थ्रू सेंटर चा फॉर्म्युला काय किती आहे, हाफ mr². बरोबर, म्हणजे mr²/2. हा फॉर्म्युला आहे ना, mr²/2. 1/2 mr². तुम्हाला विचारला मी I(x)(6). काय विचारलं, I(x)(6). बरोबर. आता I(x)(6) काय असेल, हा काय डायमीटर आहे. मी समजा ह्याला परपेंडिक्युलर आणखी एक घेतला तर हा पण काय असेल, I डायमीटर असेल. ह्याला झेड ॲक्सिस म्हणा, त्याला काय, ह्याला वाय म्हणा, नॉट झेड, ह्याला काय म्हणा वाय म्हणा. तुम्हाला विचारला काय I(x)(6) विचारलाय.
पण हा पण काय डायमीटर आहे, हा पण काय डायमीटर आहे. मग दोघांचे फॉर्म्युले काय झाले पाहिजेत, सेम झाले पाहिजेत. बेसिक फॉर्म्युला काय, आय झेड झेड इक्वल्स टू आय एक्स एक्स प्लस आय वाय वाय. आय झेड झेड आला किती आला, 1/2 mr². दोन्ही काय असतील, आय डायमीटर असतील ना, दोन्ही सेमच असतील. म्हणजे काय 1/2 mr², 2 टाइम्स आय डायमीटर. हाच होईल ना. तुम्हाला पाहिजे आय डायमीटर पाहिजे, 2 ने डिवाइड होईल. म्हणजे काय होईल, आय डायमीटर भेटेल 1/4 mr². जो आय डायमीटर आहे, डायमीटर कोण आहे, एक्स एक्स कोण आहे डायमीटरचे. हा किती भेटला तुम्हाला, 1/4 mr². बरोबर घ्यालून चला, आन्सर 1/4 mr². लॉजिक कळलंय का, लॉजिक सोपं आहे. फिजिक्स म्हणजे काय, ट्रकच्या पाठीवरची लाईन असते ना ती नजर अटी दुर्घटना घटी, तसं आहे. मुख्य मुद्दा सांगताना लक्ष नसेल तर मग नाही कळत पुढे. फास्टली सॉल्व करा, जास्त काही अवघड नाही आहे. डायरेक्ट पेनने सॉल्व करा, फास्ट सॉल्व करा. लिहिलेस, लिहा पुढे न्यूमेरिकल. नेक्स्ट थोडं फास्ट जाऊ आपण, खूप सारे न्यूमेरिकल पूर्ण करूया. एक तुम्ही ट्राय करा, पुढचं थोडं डोकं चालवा, तुम्ही ट्राय करा. एक सिम्बॉल आपण शिकलो होतो, आठवतं का बघा. हा ऑब्झर्वर आहे, हा कोण आहे ऑब्झर्वर. ॲरो आला टुवर्ड्स ऑब्झर्वर, त्याला काय दिसेल, डॉट सर्कल. डॉट सर्कलचा अर्थ काय, टुवर्ड्स ऑब्झर्वर. समजा ऑब्झर्वर आहे आणि ॲरो चाललाय अवे फ्रॉम ऑब्झर्वर, त्याला काय दिसेल, पाठीचा क्रॉस दिसेल. हा काय दिसेल, सर्कल. क्रॉस सर्कलचा अर्थ काय, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. हे आपण केलं होतं, आठवतंय, लिहिलेलं पण आहे. म्हणता एकदा, डॉट सर्कल टुवर्ड्स ऑब्झर्वर, क्रॉस सर्कल अवे फ्रॉम ऑब्झर्वर. तर सेम लॉजिकने न्यूमेरिकल सॉल्व करा. तुम्हाला असं दिले, ठीक आहे, जेईचं जे मेन्स 2012चं न्यूमेरिकल आहे. हा असा ट्रायंगल दिलाय, ही ट्रायंगुलर प्लेट दिली, ठीक आहे. त्यांनी फक्त एवढंच केलंय, ते इथं अशी खून गेली, इथं अशी खून गेली, संपलं. एवढं केलंय. पुढे काय म्हटलंय, इथे क्रॉस केलाय, इथे काय केलाय, क्रॉस. याला म्हटले ए बी, याला म्हटले सी. आणि तुम्हाला सांगितलं काय, आय ए बी, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी ची व्हॅल्यू दिली. ती व्हॅल्यू तुम्हाला दिली रेक्टँगल स्क्वेअर. व्हॅल्यू काय दिली, रेक्टँगल स्क्वेअर. आणि विचारलं काय, विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. हा क्वेश्चन आहे, बाकी काहीच दिलेलं नाही.
आय ए बी काय दिला आहे, स्क्वेअरचा स्क्वेअर दिला आहे. काय विचारलंय, आय क्रॉस सर्कल विचारलं आहे. बरोबर, थोडं सोपं करू. इनडायरेक्टली काय केलं तुम्हाला सांगतो मी. हा प्रश्न थोडा सोपा केला तर असा आहे, तुम्हाला दिलाय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. या ए बी लाईन भोवती जर अख्खा ट्रायंगल गोल फिरला, विज्युअलाइज करता येईल का, ट्रायंगल आहे कसं फिरतो, ए बी भोवती असं गोल फिरतो. बरोबर, ए बी भोवती गोल फिरला तर किती आहे, स्क्वेअर. समजा ह्याला मी एक्स म्हणलं, ह्याला काय म्हणलं मी, एक्स, तर काय झाला, एक्सचा स्क्वेअर झाला. काय दिलंय, आय ए बी ही व्हॅल्यू दिली काय, एक्स स्क्वेअर. तुम्हाला विचारलं काय, क्रॉस म्हणजे काय हो, अवे फ्रॉम ऑब्झर्वर. तुम्हाला दिलाय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस विच इज पासिंग अवे फ्रॉम ऑब्झर्वर. क्षणभर मी म्हणतो याला एक्स ॲक्सिस, याला म्हणतो मी वाय ॲक्सिस. तर हा असा अवे फ्रॉम ऑब्झर्वर चाललाय ना, असा हा ॲक्सिस काहीतरी आहे ना, इकडे पण आहे तिकडे पण आहे, चाललाय कुठे, तिकडे. ह्याला मी काय म्हणलं, झेड. तर तुम्हाला विचारलं काय, आय झेड तुम्हाला विचारलाय. प्रश्न कळला. इथं काय दिलंय, ही लेंथ आणि ही लेंथ काय सेम. बरोबर, म्हणजेच अख्खी डायग्राम काय झाली, सिमेट्रिक. डायग्राम जर सिमेट्रिक झाली तर जो मोमेंट ऑफ मग ट्रायंगलला तुम्ही ह्याच्या भोवती फिरवा काय आणि ह्याच्या भोवती फिरवा काय, फरक पडतोय का. अहो ही लेंथ सेम आहे ना. चल हे लेंथला मी म्हटलं वाय, ह्या लेंथला मी म्हटलं वाय, वाय वाय काय सेम आहे. मग काय फरक पडतोय का, काय फरक पडत नाही. म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट बी सी काय, दो काय असले पाहिजेत, सेम असले पाहिजेत. बेसिक फॉर्म्युला काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वाय. आता टाइम वाचवायला इथून पुढे हे लिहिणंही बंद करा की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड, झेड अबाउट एक्स, एक्स अबाउट वाय, वाय. सोपं लिहा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड इज ॲडिशन ऑफ एक्स प्लस वाय. बरोबर, पण एक्स कुठला आहे हा, वाय कुठला आहे हा, दोघं काय आहेत, सेम आहेत, सिमेट्रिक आहेत ना. म्हणजे ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ह्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय सेम. तुम्हाला काढायचा कुठला, अबाउट हा काढायचा आहे, यांना परपेंडिक्युलर. बरोबर, म्हणजे आय झेड काय आला, हाच आय क्रॉस सर्कल आला. बरोबर, अबाउट वाय किती दिला होता, ह्याचा स्क्वेअर. हा किती आहे, हा किती आहे, याचा स्क्वेअर. हा दोघं काय असणार आहेत, सेम, म्हणजे हा पण काय, याचा स्क्वेअर. बरोबर, म्हणजे अबाउट ॲक्सिस पासिंग अवे फ्रॉम ऑब्झर्व काय होईल, 2 टाइम्स स्क्वेअरचा स्क्वेअर. लॉजिक क्लिअर झालं का. निम्मी लोक त्या गोंधळामध्येच आहेत अजून, तो स्क्वेअर काय हे काय, का गोंधळामध्ये माहिती आहे, ते व्हिज्युअलाइजच नाही झालं. बरोबर, याला सोपं करू. चला, मी म्हटलं असं आहे, हा असा आहे, हा असा आहे, ठीक आहे. थोडं सोपं करूया आपण. मी म्हटलं व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड, हा काढा. बरोबर, हे मान्य आहे का, ही साईड आणि ही साईड दोन्ही काय दिल्यात तुम्हाला, सेम दिल्यात. बरोबर, मग आणि हे तिघं कसे एकमेकांना परपेंडिक्युलर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस इक्वल्स टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस. क्लिअर होतंय. पण हे दोघं काय आहेत, इक्वल आहेत. मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ॲक्सिस किती हो, ह्याला म्हटलं समजा नाव तुमची काय होते, हा हा कुठला होता, ए होता, हा कुठला होता, बी, हा कुठला होता, सी. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए सी, व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ए बी. ए बी दिलाय का,
नाही. ए बी रेक्टेंगल स्क्वेअर दिला ना. ए बी काय रेक्टेंगल स्क्वेअर दिलाय तुम्हाला. हा काय रेक्टेंगल स्क्वेअर. हे दोघं काय आहेत सेम. हा पण काय पाहिजे रेक्टेंगलचा स्क्वेअर पाहिजे. तिघं कसे एकमेकांना परपेंडिक्युलर. बरोबर. मग ह्याचा मोमेंटम दिशा काय पाहिजे ह्याचा आणि ह्याचा काय पाहिजे ॲडिशन पाहिजे का. म्हणजे काय पाहिजे मोमेंटम इनर्शिया अबाउट जेड ॲक्सिस. ह्याचा किती आहे रेक्टेंगल स्क्वेअर. ह्याचा किती आहे रेक्टेंगल स्क्वेअर. बाकीच झाला पाहिजे 2 टाइम रेक्टेंगल स्क्वेअर. बरोबर. हा 2 टाइम रेक्टेंगल स्क्वेअर हाच पाहिजे होता. आता क्लिअर झाला का. डन. लिहा पॅरलल ॲक्सिस थेरम. पुढे लिहा पॅरलल ॲक्सिस थेरम. पुढे काय पॅरलल ॲक्सिस थेरम. ही बॉडी समजा ही काय बॉडी आहे. बॉडीचा समजा हा सेंटर ऑफ मास आहे. हा काय सीओएम आहे सेंटर ऑफ मास आहे. आणि समजा हा ॲक्सिस चालला आहे सेंटर ऑफ मास मधनं. हा ॲक्सिस आहे हा चालला आहे कुठनं सेंटर ऑफ मास मधनं. बॉडी जर या ॲक्सिस भोवती फिरली तर मोमेंटम इनर्शिया आहे मोमेंटम इनर्शिया अबाउट सीओएम. ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती हवी तरच पॅरलल ॲक्सिस थेरम आपल्याला वापरता येतं. म्हणता एकदा वेन बॉडी इज गिवन वी शुड नो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस पासिंग थ्रू सीओएम. वी शुड नो आय सीओएम. then and then only we can use parallel axis theorem. समजा आय सीओएम माहिती आहे मग त्यांनी तुम्हाला समजा हा ॲक्सिस दिला ते म्हटलं की हा ॲक्सिस आहे. पण एक कंडिशन आहे हा ॲक्सिस कसा पाहिजे आय सीओएम मधनं जाणाऱ्या ॲक्सिसला पॅरलल पाहिजे. चल ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स समजा ए. बरोबर. आणि या बॉडीचा मास समजा एम आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ॲक्सिस समजा या ॲक्सिस भोवतीचा इनर्शिया आय आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस विच इज पॅरलल टू ॲक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास हा काय असतो हा असतो आय सीओएम प्लस मास ऑफ बॉडी into square of distance between the two axes into काय a square. म्हणता एकदा I equals to I COM plus ma square. I COM plus ma square. I is about that axis which is parallel to axis passing through सेंटर ऑफ मास. कंडिशन काय पाहिजे आय सीओएम माहिती पाहिजे. बरोबर. इथं माहिती पाहिजे ना मास माहिती पाहिजे. दोन ॲक्सिसच्या मधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स माहिती पाहिजे तरच हे वापरता येईल. नाही तर वापरता येईल का नाही. घ्यालो चला. लिहिलं डन. येस. ह्याला प्रूव्ह करू आपण. ह्याचं प्रूफ तुलनेने सोपं आहे. कसं करायचं बघा. मी म्हटलं इथे कुठेतरी एक मी मास घेतो. हे मास किती आहे डीएम. मास किती आहे डीएम. आणि या मासचं डिस्टन्स तुमच्या सेंटर ऑफ मास पासून इथून ह्याचं काय परपेंडिक्युलर डिस्टन्स हे समजा आर आहे.
बरोबर. बरं, आणि हे डिस्टन्स किती हो मला सांगा. या ॲक्सिसचं सेंटर ऑफ मासपासून डिस्टन्स किती आहे ए. हे पण काय परपेंडिक्युलर. बरं, तुम्हाला आता फॉर्म्युल्यामध्ये हा आय स्वेम लागेल ना. बरोबर. मी समजा काय म्हटलं, या मासचं या सेंटर ऑफ मासमधून जाणाऱ्या ॲक्सिससोबत मी म्हटलं की डी आय स्वेम काय असेल. डी आय स्वेम संपूर्ण मासचं काय आय, छोट्याशा डी एम मासचं इनर्शिया काय डी आय स्वेम. तुम्ही समजा खूप डिस्टन्स गेले तर डिस्प्लेसमेंट काय एक्स, थोडेसे गेले डिस्प्लेसमेंट काय डी एक्स. क्लिअर. अख्ख्या मास एम चा इनर्शिया काय आय, छोट्याशा मास डी एमचा इनर्शिया काय डी आय. अख्ख्या मास एमचा इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास काय आय स्वेम, छोट्याशा मास डी एमचा इनर्शिया अबाउट सेंटर ऑफ मास काय डी आय स्वेम. म्हणजे एकदा डी आय स्वेम inertia of small mass dm about axis passing through center of mass. तुम्हाला हा जर भेटला आणि जर आय स्वेम हवा असेल तर मला सांगा असं करता येईल ना, इंटिग्रेशन ऑफ डी आय स्वेम हा तुम्हाला काय देईन आय स्वेम. बरोबर. पण कुठल्याही मासचा इनर्शिया किती असतो एम आर स्क्वेअर. एम किती आहे डी एम. बरोबर. आणि ह्याचं ॲक्सिसपासून डिस्टन्स किती आहे आर. हा काय होईल डी एम आर स्क्वेअर. बरोबर. मी म्हटलं या छोट्या मासचं, हा तुमचा मास, या मासचा इनर्शिया या ॲक्सिस भोवती किती आहे. ह्या ॲक्सिस भोवती समजा आहे तो आय. मी काय म्हटलं इनर्शिया ऑफ मास अबाउट दिस ॲक्सिस डी आय. ह्याचा आय स्वेम मधनं जाणाऱ्या ॲक्सिस भोवती पाहिजे होता किती काढला डी एम आर स्क्वेअर. याचा या ॲक्सिस भोवती काढायचा आहे. ठीक आहे. कसा डी एम इंटू काय परपेंडिक्युलर डिस्टन्सचा स्क्वेअर. याचं हे डिस्टन्स किती आहे ए प्लस आर. ए प्लस आर हे डिस्टन्सचा स्क्वेअर. काय विन होतो हा डी आय काय विन डी एम आतमध्ये काय ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए आर प्लस आर स्क्वेअर. बरोबर. हा काय डी आय आतमध्ये मल्टिप्लाय करा काय विन डी एम इंटू काय ए स्क्वेअर डी एम इंटू काय ट्वाईस ए आर डी एम इंटू काय आर स्क्वेअर. बरोबर. हा तुम्हाला भेटला. सोपं आहे. इंटिग्रेटिंग ऑल साइड्स, इंटिग्रेटिंग ऑल साइड्स किंवा ऑल टर्म्स काय विन इंटिग्रेशन डी आय इंटिग्रेशन डी एम ए स्क्वेअर. इथं काय इंटिग्रेशन डी एम ट्वाईस ए आर इंटिग्रेशन डी एम आर स्क्वेअर. आता एक महत्त्वाचं वाक्य बोलतो, कान देऊन ऐका. डेरिवेशन एक्झामला नाही आहे, फॉर्म्युला एक्झामला आहे. फॉर्म्युलाने येणारी गणित एक्झामला आहेत. म्हणजे अगोदरचा हे डेरिवेशन होतं ना आपलं, खूप मोठं आपण डेरिवेशन केलं होतं. हे आय एक्स एक्सचं ह्याच्या पण अगोदरचं हे एक्झामला आहे का नाही. एखादा माणसाने डेरिवेशन नाही केलं, फक्त हे समजून घेतलं, हा फॉर्म्युला केला आणि सोप्या लेवलची गणितं केली तर त्याची जी एक्झाम आहे ती सी ई टी आहे. त्याची एक्झाम कुठली आहे सी ई टी. मग कॉलेज कुठलं भेटेन सी ई टी खूप छान दिलं तर सी ओ बी भेटेन. बरोबर. खूप छान नाही दिली तर प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज भेटेन, पण इंजिनियर बनेन तो. एखाद्याने डेरिवेशन पण केलं, हे डेरिवेशन हे पण केलं. बरोबर.
त्याची गणितं पण केली आणि मग पुढे डेरिव्हेशनची तो खेळतोय पण तो म्हणतो अरे असं का करू मी ह्याला असं करता येईल का मला हे असं घेईन मी आणि मग हा आय सी एममधनं जाईन आणि हा ॲक्सेस घेईन कधी वेगळ्या प्रकारे तो प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोय बरोबर आणि मग गणित सॉल्व करणं त्या छंद बनतोय हॉबी बनते म्हणजे चॅलेंजिंग गणित सॉल्व करणं काय होते हॉबी होते तो गणित शोधून काढतोय सॉल्व करतोय अभ्यासासाठी नाही छंदच बनला तेच करायचं आहे मला बरोबर असं करत करत ब्रेन शार्प झाला मग कॉलेज आय आय टी आहे असं का आय टीत गेल्यानंतर जाणं अर्धयुद्ध आहे आय टीत 4 वर्ष राहणं हे उरलेलं अर्धयुद्ध आहे मेंदू शार्प न करता आय टीमध्ये गेलं तर मग काय होईल मग वर्गामधली मुलं इतकं कळेन की बुद्धिमत्ता काय प्रकार असतो शार्पनेस कळेन की अरे एवढा शार्पनेस असतो मुलांमध्ये इतकं कॉन्सन्ट्रेशन असतं म्हणजे हे गणित तर ते सरांनी चालू झालं की ते म्हणतात सर येतं आहे आम्हाला बरोबर लेक्चर तर 2 तास लेक्चर तर 30 मिनटं संपतं समजा सर पण त्या क्वालिटीचे मुलं पण त्या क्वालिटीचे आहेत ते काय ते असं वाटतं की आहे ना आपण कुठलं तरी चायनामध्ये जाऊन ते चायनीज भाषेमध्ये एकमेकांशी बोलावेत सर कधी ब्रीफमध्ये बोलले मुलं कधी ब्रीफमध्ये ऐकलं आणि ते संपलं पण आणि मग ते दिवसभर बिझीच मुलं आहेत म्हणजे ते पण करतात ते असाइनमेंट पण करतात ते कंपनीचे प्रोजेक्ट्स पण करतात ते पुन्हा आता टेकफेस चालू झाला आय आय टीमध्ये तू माहिती आहे टेकफेस सगळ्यांना ओपन आहे टेकफेसचं आयोजन पण करतात ते म्हणजे लहान लहान गोष्ट किती मोठी करतात ते सतत गॅदरिंग बरोबर आय आय टीचं गॅदरिंग म्हणजे ऑल इंडिया इव्हेंट असतो म्हणजे ते बोलत कोणाला दिलं तर मंगेशकरांना त्यांना बोलवायचे विविध जोशींना बोलवायचे अमिताभ बच्चनला बोलवायचे माधुरी दीक्षितला बोलवायचे आणि त्यांना ते प्रोफेशनल जे काही फंड असेल तेवढा द्यायचे ते रेम्युनरेशन ते द्यायचे मग बजेटच त्यांचं 200 कोटीपर्यंत घेऊन जायचे हे क्लिअर होतं आहे कुठली मुलं बीची सेकंड इयर थर्ड इयरची मुलं हे मॅच्युरिटी लेवल एक वेगळ्या लेवलची असते ती करण्यासाठी मेंदू शार्प करण्यासाठी हे सगळं आहे हे करून नाही तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला खूप सोपं आहे सगळ्या कॉलेजचे टॉपर काढा सोपं काय होतं माहिती आहे काय करा आपल्याकडे 25,000 सीट्स आहेत ना बरोबर तर इंडियामध्ये सगळ्या कॉलेजचे टॉपर घ्या टॉपरला ॲडमिशन द्या टॉपर ऑलरेडी शार्प आहेत ते जर कंटिन्युअसली एखादा टॉपरचा असेल 1ली ते 10वीपर्यंत तो ऑलरेडी आय टी क्रॅक करणारच आहे पण ते न करता हे काय दिलं आहे तो टॉपर पण आय टीत गेला तो पण तगला पाहिजे ना तो टॉपर पण जर ब्रेन शार्प न करता गेला तर त्याला आय टी मग झेपणार नाही त्याला मग खूप जण मध्ये सोडतात की आय टी मग नीटचं पण त्याचे खूप जण बी जे मेडिकलमधनं सोडतात MBBS पण सोडतात तो कोर्सच इतका अवघड आहे MBBS पण अवघड आहे BTech वगैरे ते पण अवघड आहे तो पास करण्यासाठीच मेंदूला शार्प करायचं म्हणजे हे काम करायचं लॉजिक क्लिअर झालं का म्हणजे अभ्यास जे क्रॅक करण्यासाठी नाही आहे अभ्यास कशासाठी आहे आय आय टीमधनं आय आय टी पास होऊन बाहेर येण्यासाठीचा अभ्यास आहे नाहीतर सगळ्यात मोठं दुःख काय असं माहिती आहे का आय आय टीत तर गेला पण नापास होऊन बाहेर आला किती वर्ष आय आय टीत गेला करतोय 8 वर्ष आय आय टी करतोय आणि शेवटी काढून टाकला आय आय टी नाही म्हणते तू संपले अटेम्प्ट तुझ्या आता येऊ नको मग ते किती भयानक असेल बरोबर म्हणजे हे सगळं काय करतं ब्रेनला तुमच्या शार्प करतंय पुढे इंटेन्शन DI आहे त्याला इंटेन्शन DI काय असेल ना अहो इंटेन्शन DX काय असतो एक्स असतो मग इंटेन्शन DI काय असेल आय असेल इंटेन्शन DM A² ए डिस्टन्स कोणापासूनचं आहे ह्या DM A² काय कळतोय DM A² काय कळतोय काहीच नाही ना त्यामध्ये बरोबर इंग्लिश टर्ममध्ये आहे का नाही A² बाहेर काढा A² बाहेर काढा आतमध्ये काय इंटिग्रेशन DM ही जी टर्म असते ना DM2AR ते मास मोमेंट आहे ते आपलं शिकायचं अजून ही व्हॅल्यू 0 असते काय असते 0 इंटिग्रेशन DM R² R कोणापासून डिस्टन्स आहे सेंटर ऑफ मासमधनं जाणाऱ्या ॲक्सिस भोवती पासून मग हे काय असेल ICM असेल मग आय काय होईल
ए स्क्वेअर. इंटिग्रेशन डी एम काय असेल, एम असेल ना. इंटिग्रेशन डी एक्स काय, एक्स. मग इंटिग्रेशन डी एम काय, एम. प्लस काय, आय स्वेम. फॉर्म्युला भेटला, आय इक्वल्स टू काय, आय स्वेम प्लस काय, एम ए स्क्वेअर. हाच होता ना, बरोबर. घ्यालून चला. सांग बरं कसं केलं तू, आता मला तूच सांग मला कसं केलं ते. तूच मला डिरेक्शन सांग एकदा, का नाही येते. बघा रे, सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे. येस बघा, ही बॉडी होती, बरोबर. आता इतकं कॉन्सन्ट्रेशन नाही बघा की मी डेरिव्ह केल्यानंतर ना मी ब्लँक पेज ठेवेन आणि तुम्हाला डेरिव्हेशन लिहिता आलं पाहिजे. काय समजून घ्यायचं माहिती आहे का, लॉजिक समजून घ्यायचं आणि मग आपण आपलंच निर्माण करायचं. पाठ करायचं का नाही. थेरमचं नाव काय, पॅरलल ॲक्सिस थेरम. कधी वापरता येतं, जर सेंटर ऑफ मास मधून जाणारा ॲक्सिस असेल आणि त्या ॲक्सिस भोवतीचा जर तुम्हाला इनर्शिया माहीत असेल तर वापरता येतं. कधी वापरायचं, जर एखादा ॲक्सिस तुम्हाला दिला, जो ॲक्सिस या ॲक्सिसला काय पॅरलल आहे, तर वापरायचं, बरोबर. हा दोघं काय पॅरलल आहेत. याच्या भोवती बॉडी फिरली तर इनर्शिया किती आहे, आय. तो आय तुम्हाला किती भेटतो, आय स्वेम प्लस बॉडीचं सगळं मास आणि दोन ॲक्सिसच्या मधला डिस्टन्स किती आहे ते ए, ते किती आहे एम ए स्क्वेअर. हा तुम्हाला भेटतो, बरोबर. मग हा करताना आपण युक्ती काय केली, आपण एक छोटंसं मास घेतलं. हे मास किती होतं, डी एम. त्या मासचं सेंटर ऑफ मासपासून डिस्टन्स किती होतं, आर. मग छोट्याशा मासचं जो इनर्शिया असेल तो मग छोटासा असेल. छोटा म्हणजे काय, डी. छोटा इनर्शिया काय, डी आय स्वेम. हा किती असेल, इनर्शिया काय होता, एम आर स्क्वेअर होता. इथे एम काय होता, डी एम होता. मग तो काय आला, डी एम इंटू आर स्क्वेअर. हा काय तुमचा आला, डी आय स्वेम आला. डी एम इंटू काय आला, आर आला. इथपर्यंत क्लिअर आहे, बरोबर. मला सांगा आता, तुम्हाला आय काढायचा होता. हा आय काय येईन, आय अबाउट दिस ॲक्सिस काय येईन. मी म्हटलं व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या छोट्याशा इथं मास घेतला आहे का, नाही, बरोबर. पण मला सांगा, या मासचा याच्या भोवती काढत असेल काय म्हणतो, हे मास आहे डी एम, या ॲक्सिस भोवती पाहिजे असेल काय करतो, मास इंटू हे डिस्टन्सचा स्क्वेअर. म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस मास अबाउट दिस ॲक्सिस, तो काय होईन आय. छोट्याशा मासचा काय, डी आय, तो काय होईन डी एम इंटू डिस्टन्स केवढं इथपर्यंत, किती येते हे डिस्टन्स, ए प्लस आर, त्याचा काय स्क्वेअर, बरोबर. बरं, आता हा काय आला, डी आय. काय आला, डी एम. आतमध्ये काय येईन, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए आर प्लस आर स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए आर प्लस आर स्क्वेअर. मग डी आय काय होईन, डी एम ए स्क्वेअर प्लस डी एम ट्वाईस ए आर प्लस डी एम आर स्क्वेअर. तुम्हाला पाहिजे काय, आय. मग इंटिग्रेटिंग ऑल द साइड्स. मग डी आयचं काय होईन, आय. ए स्क्वेअर कुठे येईन, बाहेर. आतमध्ये काय, डी एम. हा जो असतो ह्याला म्हणतात मास मोमेंट, ती काय असते 0. इथे इंटिग्रेशन डी एम आर स्क्वेअर काय, हा हा आतमध्येच काय, डी आय स्वेम. हा काय इंटिग्रेशन ऑफ डी आय स्वेम. तर इंटिग्रेशन झालं तर काय म्हणतो, आय स्वेम. झालं प्रूफ.
बरोबर. करा आता. लॉजिक क्लिअर आहे. ते अवघड चाललंय का अवघड चाललंय मी सांगतो. अवघड जाणंच अपेक्षित आहे. तुम्ही जिमला गेले, 10 पुशअप्स केले, कॅपॅसिटी कितीची आहे 10ची आहे. मग 50 केले तर अंग दुखणार आहे का? बरोबर. पण 50ची कॅपॅसिटी करण्यासाठी काय करावं लागेल? दररोज 50 करावं लागतील. मग एक दिवस 50 केल्यानंतर अंग दुखेन का? नाही. मग किती करणार? 100. हे अवघड चाललं याचा अर्थ मेंदूमध्ये ते न्यूरॉन्स नव्हते, ते न्यूरॉन बनले आता. म्हणजे अवघड चाललं म्हणजे मेंदूची डेव्हलपमेंट होत चालली आहे. हे अवघड जाऊ द्या, उलट मेंदू डेव्हलप होईल. गेलो कॉन्स्टंट आहे. बाहेर येत ना का? कॉन्स्टंट आहे. हा डिस्टन्स कॉन्स्टंट आहे. लिहिलं? यस. लिहून झालं. ह्याचं न्यूमरेटर सॉल्व करू आपण. एक मला सांगा, ही बॉडी आहे, ठीक आहे. सेंटर ऑफ मास मधनं हा चालला आहे ISUM. हा समजा आहे 10 kg मीटर स्क्वेअर. मी म्हटलं या ॲक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. ह्या दोघांच्या मध्ये डिस्टन्स 5 मीटरचं आहे. बॉडीचं मास 2 किलोचं आहे. सोपं गणित आहे. काय होईन? मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईन? ISUM प्लस MS स्क्वेअर. एखादं म्हणलं ह्या डिस्टन्स ए नाही म्हणायचं, एच म्हणायचं, काय फरक पडतो? MS स्क्वेअर. एखादं म्हणलं एच पण नाही म्हणायचं, डी म्हणायचं, काय फरक पडतो? MD स्क्वेअर. काय फरक पडतो का? नाही. आता 11-12 ही सवय लावून ठेवा. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये नोटेशन वेगवेगळे असतील, तरी फरक पडत नाही. शेवटी तिथे किंमत येणार नाही काहीतरी, राईट. सगळं ISUM किती आहे? 10. मास किती आहे? 2. ए किती आहे? 5. 5चं स्क्वेअर काय? 25. 25 50 आणि 10 60. मी मुद्दाम हे स्टेप गाळत करतोय. करायला ते डिटेलमध्ये करता येते. मुद्दाम करतोय तुमचे अलर्टनेस वाढावे म्हणून, आणि तुम्हाला पण ती सवय लागाय म्हणून. म्हणजे जेला हे परवडत नाही आपल्याला की पेपर सॉल्व होणार नाही. तुम्ही डिटेल लिहित बसले सगळं. ISUM 10 लिहिला, 2 × 50 स्टेप वाढवली. जितकं कमीत कमी स्टेपमध्ये करता येईल तेवढं करा. टेम्पररी मेमरी ना कामाला लावायची. टायमिंग नंतर विसरून जायचं. टेम्पररी लक्षात ठेवायचं. हे 50 होतं, हे 10 होतं, 60 झालं. आणखी एक गणित करायचं फास्ट. तो पहिल्यांदा करून तो कोण करतो बघू आपण. ते माझं जे आहे पुढचं. माझं गणित लिहून झाल्या उत्तर मला पाहिजे. न्यूमरिकल लिहून झाल्या उत्तर मला पाहिजे. करू? तयार आहे सगळे? यस. मी म्हटलं ही बॉडी आहे, सर्क्युलर डिस्क आहे, आणि हा ॲक्सिस चाललेला आहे. ॲक्सिस चालला आहे त्या सेंटरमधनं, आणि त्याच्या ISUM मधनं सेंटरमधनं जाणार आहे. त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. ती व्हॅल्यू आहे mr²/2. एक ॲक्सिस घेतला, तो ॲक्सिस त्याच्या अर्ध्या रेडियसवरती आहे. तर या ॲक्सिस AB भोवती किती असणार आहे मोमेंट ऑफ इनर्शिया तो सांगा. अर्ध्या रेडियसला पटकन सांगतो. हे डिस्टन्स आहे r/2. करा. I want मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ॲक्सिस AB. फास्टली सांगा. मास काहीच दिलेलं नसेल तर M घ्यायचं, काहीच नसेल तर सरळ M घेऊन टाकायचं. काय म्हणते? काय mr²/2 प्लस डिस्टन्स r/2, आणि काय MS स्क्वेअरनं मास इंटू ह्याचा स्क्वेअर काय होईल? mr²/4. म्हणजे mr²/4 प्लस mr²/2, mr²/2 mr²/4 काय होईल? तो इथं 2mr², तिकडं बरोबर. आता हे गणित एकदा सॉल्व करतो डिटेलमध्ये, आणि एकदा कसं सॉल्व करणं अपेक्षित आहे जेईला किंवा नीटला ते सांगतो. डिटेलमध्ये करतो. तुम्हाला आय पाहिजे होता, तो काय होता? ISUM प्लस MS स्क्वेअर. ISUM तुम्हाला दिलेला आहे.
एम आर स्क्वेअर बाय 2 आहे. मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. डिस्टन्स काय आर बाय 2 त्याचा स्क्वेअर. त्या स्क्वेअर काय आर स्क्वेअर बाय 4. म्हणजे हे झालं काय एम आर स्क्वेअर बाय 2 प्लस काय एम आर स्क्वेअर बाय 4. म्हणजे आला 4 एम आर स्क्वेअर 2 एम आर स्क्वेअर किती आला 6 एम आर स्क्वेअर बाय 8. दोन्ही डिवाइड केलं 6 3 एम आर स्क्वेअर बाय 4. हे डिटेलमध्ये. आता अपेक्षित काय एक्झामला हे किती तुम्ही करावं सॉल्व एक्झाममध्ये. कागदाचा एवढासा तुकडा घ्यायचा छोटासा. तो जितका छोटा तितका बरा. बरोबर. तुम्हाला काय पाहिजे होता मोमेंटम इनर्शिया अबाउट दिस. हां फॉर्म्युलावर लिहायचे नाहीत डायरेक्ट कॅल्क्युलेशन चालू करायचे. अबाउट दिस होता म्हणजे काय आय सी एम पाहिजे. आय सी एम काय होता एम आर स्क्वेअर बाय 2 होता. त्यामध्ये काय ॲड करायला लागणार आहे मास इंटू ह्याचा स्क्वेअर. मनातल्या मनात ह्याचा स्क्वेअर करून घ्यायचा आर स्क्वेअर बाय 4. त्याला मासने डिवाइड मल्टिप्लाय केलं काय होईल मास इंटू एम आर स्क्वेअर बाय 4. आता 4 and 2चा एलसीएम तुम्हाला माहीत पाहिजे किती होतो. मग एलसीएमने ते सॉल्व करता आलं पाहिजे. मग उत्तर डायरेक्ट येतं 3 एम आर स्क्वेअर बाय 4. कळलं का. म्हणजेच तुम्हाला एलसीएमवरती तुमचा कंट्रोल पाहिजे. खूप चांगला फास्टली करता आला पाहिजे त्याने. ज्यांना एलसीएम येत नसेल त्याने हे तरी फास्ट आलं पाहिजे. हे 4 and 2 म्हणजे ते 6 एम आर स्क्वेअर बाय 8 म्हणजे ते बेचोक 8 बेचिक 6 वगैरे असं फास्ट आलं पाहिजे. आणि तेवढं उत्तर ते मार्क झालं पाहिजे. क्लिअर झालं. हे करताना मला सांगा इतकं फास्ट करताना हँडरायटिंगला काय अर्थ राहील का नाही. पेन आणि पेन्सिलने लिहून घ्यायचं पेनने करता अर्थ राहील का नाही. मग आन्सर करून मग असं स्केलने असं ओढून घ्यायचं त्याला अर्थ राहील का. एंट्रन्स एक्झाम अपेक्षा करतात तुम्हाला ते डायरेक्टली पटकन उत्तरच मार्क करता यावं. कारण एंट्रन्स एक्झाम तुमच्या ज्ञानाची नाही शहाणपणाची परीक्षा आहे. आणि तुमची 12वीची परीक्षा ही तुमच्या माहितीची परीक्षा आहे. माहिती ज्ञान आणि शहाणपण आहेत. इथं काय इन्फॉर्मेशन आहे नॉलेज आहे विजडम आहे. गणपती बघायला गेले अख्खा लक्ष लोकांनी भरला आहे बिल्डिंगच्या वरती आहेत. तुझे मम्मी पप्पा रस्त्यात गर्दीत चाललेत. तर असं सॉल्व करता का हो. हा मम्मी पप्पांचा फोटो हा असं कोण येतं हा नाही हे दोघं नाहीत का डायरेक्ट म्हणता हे माझे मम्मी पप्पा आहेत. डायरेक्ट म्हणता ना. का म्हणता का दररोज तुम्ही त्यांना बघितलंय ना. म्हणजेच मला सांग हे डायरेक्ट यायचं असेल तर काय उत्तर त्याचं लपलेलं की दररोज खूप वेळा ते सॉल्व करायला लागतील त्यावेळेला तुमची नजर त्यावरती बसेल मग ते कंट्रोलमध्ये येईन. म्हणजे अशा हजारो गणितं सॉल्व करायला लागतील. हा फॉर्म्युला पेन घेऊन कागद घेऊन खूप वेळा लिहायला लागेल. खूप हाताखालून लिहायला लागेल. हे डेरिवेशन सारखं करून बघायला लागेल. ह्याची खूप सारी गणितं बघायला लागतील. ती येणार नाहीत. ती बघून मग त्याची उत्तरंमधून शिकायला लागेल. हे करता न बघता एक दिवस यायला लागेल. एक दिवस असं वाटेल की नवीन गणितं शोधून काढावीत ती करावीत. मग असं करता त्यात मग तुम्ही मास्टर होसाल. मग असं गणिताला माझा चिल्लर गणित आहे फारसं यात तर काय नाही आहे. आणि पटकन सांगतात हे तर 3 एम आर स्क्वेअर बाय 4 आहे. ती अपेक्षा आहे. क्लिअर झालं. चलो बाय बाय. नेक्स्ट बंद करू आपण.